AI फॉर ऑल ह्या कोर्ससाठी आपण कसं रजिस्ट्रेशन वगैरे करायचं हे आपण बघू आता. सिम्पली गुगलला जाऊन तुम्ही युवा AI फॉर ऑल सर्च केलं तर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल ज्याच्यामध्ये स्किल इंडिया डिजिटल हब याच्या अंडर तो कोर्स तुम्हाला दिसेल आणि आत्ता जे स्क्रीनवर दिसतंय हा इंटरफेस तुमच्या समोर येईल. ह्याच्यामध्ये तुम्हाला राईट साईडला वरती ते जे सर्कल केलेलं आहे तिथे त्या राऊंडवरती तुम्ही क्लिक केल्यानंतर ऑरेंज कलरच्या रजिस्टर आणि लॉग इन असे ऑप्शन येतात. मग त्याच्यामध्ये सुरुवातीचा फर्स्ट जो ऑप्शन आहे लर्नर किंवा पार्टिसिपंट तो सिलेक्ट करा. ते केल्याच्यानंतर तुमची जी रजिस्ट्रेशनची प्रोसेस आहे ती स्टार्ट होते. म्हणजे तुमचं त्या कोर्ससाठीची नोंदणी चालू होते. इथे तुम्हाला दिसते बघा तो कोर्स किती लोकांनी पार्टिसिपेट केलेलं आहे, त्याचं ड्युरेशन काय आहे वगैरे. मग तिथे हे केल्यानंतर आता मी ऑलरेडी कोर्स जॉईन केलेला आहे त्याच्यामुळे मला लॉग इन वर मी क्लिक केलं आहे. तर इथे काय होतं, लॉग इनवर क्लिक केल्यानंतर आपला मोबाईल नंबर विचारला जातो आणि एक 4 अंकी कोड आपण सेट करायचा असतो. तर तो कोड टाकायचा. ते टाकल्याच्यानंतर आपल्या त्या रजिस्टर्ड मोबाईलवरती OTP येतो. दरवेळेला हे करावं लागेल आपल्याला आणि मग OTP टाकल्याच्यानंतर हा कोर्स आपला स्टार्ट होतो. तर मी ऑलरेडी कोर्सला जॉईन आहे, त्याच्यामुळे माझा डायरेक्टली काय होणार आहे, कोर्स ओपन होणार आहे. तर जे नवीन आहेत त्यांनी रजिस्टर हा ऑप्शन निवडायचा आणि ज्यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलं आहे त्यांनी फक्त लॉग इन करायचं. तर आधी आपण लॉग इनचं बघूयात. आता वरती तुम्हाला कोपऱ्यात माझा फोटो दिसतो आहे, आधार कार्डवरती जो असतो तो, आणि कोर्सची माहिती तुम्हाला इथं दिसते आहे बघा की किती 20,000पेक्षा जास्त लोकांनी एनरोल केलेलं आहे आणि किती ड्युरेशन आहे त्याचं, तर 4.50 आवर्सचं फक्त आहे, फ्री आहे, तिथं दिलं आहे बघा. तर ही सगळी डिटेल्स तुम्हाला त्या पहिल्या पेजवरती दिसेल. इथं वरती ऑरेंज कलरमध्ये रिज्यूम दिसतं आहे तुम्हाला. रिज्यूम म्हणजे जिथं माझा कोर्स मी कालपर्यंत जेवढे लेक्चर अटेंड केले त्याच्या पुढचं कंटिन्यू करायचं असेल मला तर मी ते करू शकते. ग्रीन कलरमध्ये जे तुम्हाला दिसतं आहे ना ते झालेलं आहे माझं, म्हणजे ते मी सगळं अटेंड करून झालेल्या गोष्टी आहेत तर त्या ग्रीनमध्ये दिसत आहेत. आणि खालच्या साईडला हे सगळं मॉड्यूल्स कंप्लीट केले, मॉड्यूल्स म्हणजे हे चॅप्टर्स, शेवटी सर्टिफिकेटचं ऑप्शन आहे. तर अशा प्रकारचे हे क्वेश्चन्स जे रेडमध्ये दाखवले ना अशा प्रकारचे झालेल्या लेक्चरवरती प्रश्न असतात आणि आपण ते सोडवायचे असतात. ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्ये असतं आणि ते दाखवतात तिथेच की रॉंग आहेत का राईट आलेत क्वेश्चन. आणि झालं तो व्हिडिओ किंवा ते लेक्चर बघायचं झालं की प्रिव्हियस आणि नेक्स्ट असे ऑप्शन येतात. नेक्स्ट पुढच्याला आपण जाऊ शकतो पुढचे लेक्चर अटेंड करायला आणि प्रिव्हियस म्हणजे मागचे लेक्चर अटेंड करू शकतो. अशा प्रकारचे व्हिडिओ लेक्चर्स असतात आता जे दिसतात तुम्हाला स्क्रीनवरती ते. आणि किती 15, 12, 10 अशा मिनटाचे हे फक्त लेक्चर्स आहेत.